बघ आनंदी, मग मगाशी त्या सुंदरला पिशवीतून काय दिलंस? शालिनीने तुला बघितलंय, पैसे बाहेर कुणाला तरी देताना. बोल ना खरं. आनंदी अगं बोल ना काहीतरी. गप्प बसण्याचे वेगळे अर्थ निघतात ग. आपण हिला पोलिसांच्या स्वाधीन करूया, म्हणजे पटापटा सगळी उत्तरं दे. कोणालाही फोन करायची गरज नाहीये. काय चाललंय सगळं? काय का आनंदी, काय प्रकार आहे हा सगळा? मी सांगतो तुला, अक्काच्या कपाटातून हिने 1 लाख रुपये चोरलेत. गोरख काका, मी कोणती बी चोरी नाही केलेली. तू बी सांगितलेलंच पैसे दिलो सुंदरला. तिला मी सांगितलं होतं पैसे द्यायला सुंदर. आणि हो, माझे पैसे होते. माझ्या औषधाची बिलं द्यायची होती त्यात. गेली 20 वर्ष आपल्या घरात जे झालं नाही ते ही मुलगी आल्या क्षणीच झालं. एवढं एक कारण माझ्यासाठी पुरेसं आहे. पण अक्का, एक गोष्ट लक्षात ठेव, हिला अटक झाली ना तर 2 तासाच्या आत हिला जामीन मिळवून देईन मी. आणि नंतर आपल्या घरात चाललेली सगळी बेकायदा अंडी पिल्ली मी बाहेर काढीन. गोरख, तुला यातलं काही माहित नाहीये. आणि तुला जरा जास्तच माहिती वाटते यातलं सगळं. नागनाथ, जरा आवर स्वतःला. हा, नाही व्हायचं कसं, आनंदी निर्दोष सुटायचीच आणि भलतंच कोणतरी सापडायचं. ठीक आहे, मी पोलिसात तक्रार करणार नाही, पण माझ्या कपाटातून गेलेले पैसे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत मी मागे हटणार नाही. या येत्या आठवड्यात ते पैसे काहीही झालं तरी मला मिळालेच पाहिजे, आणि याची जबाबदारी तुझ्यावर. ठीक आहे, लवकरच खरा चोर नागनाथ आणि मी, आम्ही दोघं मिळून शोधू. कारण नागनाथच्या मदतीशिवाय खरा चोर सापडणं अशक्य. त्यांना जावंच वाटलं, हे उठले आणि गेले. अगं गुलाबे, माणूस इथं 2 घटका रमायला येतो, त्याच्यात असं गुतायचं नसतं. सुंदर्या, आवर बाबा, इश्काची इंगळी डसली बाबा, दुसरं काय. मावशी, काय पण काय बोलतो. अगं, तिच्या मनात तसं काय नसतं, तू आपलं उगाच भरून देतो. गोरख काका, आम्हाला या गावातून बाहेर काढा, तुमच्या पाया पडते. हे असं गावातून बाहेर पडल्यामुळे तुझ्यावरचा आरोप खोटा ठरणार आहे. त्यापेक्षा तुझ्यावर आळ घालून कोण या घरात आनंदानं राहतोय ना, तेच शोधून काढूया. घरातले पैसे चोरीला गेलेत आणि सगळा आनंदीवर आलाय. बिचारी लई रडते हो. अरे मग मला एक फोन तरी करायचंच ना. कारण नसताना आनंदी या सगळ्या सापडलीच ना. नारायणताई, तुम्ही काही करून त्या पैसे चोरणाऱ्याला पकडा ना. मी प्रयत्न करते. आनंदी या सगळ्यात विनाकारणच सापडली हे मात्र नक्की. पण मला हे लाखाचं गणित कळत नाहीये. मी फक्त 50,000च घेतलेत. कदाचित मी बाहेर पडल्यावर आनंदीने आणखी 50,000 घेतले की काय. वाड्यात काय बघत होतास? झुडपा, वाड्यात काय बघत होतास? काय नाही. विष्णू दादा, अक्का तुम्हाला बोलावतात. आलो वहिनी, आलो. आज तुझं नशीब तुझ्यावर लईच मेहरबान दिसतंय रे. जा, मारुतीला जाऊन माझ्या नावाचा नारळ फोड. कळलं का? एकदा माझ्या मोबाईल मधले फोटोंचं प्रिंट आउट येऊ दे, मग बघ या वाड्यातले सगळे लोक गावातल्या प्रत्येक देवासमोर नारळच फोडणार आहेत.